5. हळूहळू चावून खाणे. खरं तर आपण खूप घाईघाईत आणि मोठं चावून खात असतो. याचा पहिला तोटा मी तुम्हाला सांगते. आपलं पोट भरलेलं आहे हा सिग्नल ब्रेन पर्यंत जाऊन पोहोचायला 20 मिनिटाचा कालावधी लागतो. आणि जेव्हा आपण खूप मोठं आणि घाईघाईत खातो त्यावेळेला त्या 20 मिनिटात आपण ओव्हर इटिंग करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला समजतं की बापरे, आपण ओव्हर इटिंग केलेली आहे. त्यामुळेच हळूहळू चावून खाल्ल्यानंतर पोटात थोडासा जागा शिल्लक असतानाच आपल्याला समजतं की आपलं पोट भरलेलं आहे. त्यासाठी हळूहळू आणि बारीक करून चावून खायचं, जेणेकरून ते तोंडातच असताना लिक्विडच्या स्वरूपात बारीक होतं आणि पोटात जाऊन लवकरात लवकर डायजेस्ट व्हायला मदत होते आणि कोणत्याही प्रकारचा गॅसचा प्रॉब्लेम होत नाही, अपचन होत नाही आणि व्यवस्थित डायजेस्ट होतं. आणि हळूहळू चावून खाल्ल्यामुळे बॉडीमध्ये फॅटचं अक्युम्युलेशन होत नाही आणि तुम्ही जेवणानंतर अर्ध्या तासानेच पाणी पिलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेवणा अगोदर अर्धा तास पाणी पिलं पाहिजे. जेवण झाल्या पाणी पिऊ नका. जेवताना मध्ये सिप पाणी अजिबात पिऊ नका.